आज मी बनवणार आहे एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत अशी वांग्याची रस्सा भाजी। ही भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल अशी एवढी ही छान आणि टेस्टी बनते। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता कुक विथ प्राजक्ता मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। या ठिकाणी मी 7-8 वांगी घेतलेले आहेत मीडियम साईजची। वांगी निवडताना जास्त मोठी पण घ्यायची नाहीत किंवा जास्त बारीकही घ्यायची नाहीत। वजनीप्रमाणे ही वांगी पावशर आहेत। आता या वांग्यावर जे काटे आहेत ना ते आपण काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे मी थोडंसं बाहेरून जे साल आहे ना डेट्याची ती वर करून बघते, कारण की तिथे पण भरपूर वेळा आळ्या पण असू शकतात किंवा किडलेलंही असू शकतं। आता डेट कापून ना आपण याला क्रॉस कट घालणार आहोत आणि आतमध्ये आपण चेक करायचं की आतमध्ये वांग किडलेलं आहे की नाही। जर वांग चांगलं असेल तर ही वांगी आहेत ती आपण पाण्यात टाकून देणार आहोत। अशाच प्रकारे बाकीची पण वांगी कट करायची। आता या वांग्याला ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि पाण्यामध्ये ही अशीच ठेवायची, तोपर्यंत आपण बाकीच्या भाजीची तयारी करून घेऊया। या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून खोबरं वाळलं कट करून घेतलेलं आहे। 2 अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत आणि लसणाच्या छोट्या पाकळ्या आहेत त्या 10-12 मी घेतलेल्या आहेत। आणि आता या ठिकाणी फ्रेश कोथिंबीर मी घेतलेली आहे। आता आपण काय करू, हे वाटण आहे ना मिक्सर मधून चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की मी याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या ठिकाणी याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे। काळा मसाला आता आमच्या भागामध्ये ना या काळ्या मसाल्याला इसूर असे पण म्हणतात। आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून हे चांगलं आपण सारण मिक्स करून घेऊया। जास्त पण याला पातळ ठेवायचं नाही, सारण मस्तपैकी वांग्यात बसेल अशा प्रकारे ते आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे। आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे। आता वांग्यामध्ये आपण एक एक करून हे सगळं भरून घेऊया। तुम्ही बघू शकता की मी वांग्यात कशा प्रकारे हे भरत आहे। अशा प्रकारे सगळी वांगी छानपैकी आपल्याला भरून घ्यायची आहे। तुम्ही वांग्याची रस्सा भाजी कशा प्रकारे बनवता मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आता ज्या प्रकारे आपण ही वांगी भरलेली आहेत तशाच प्रकारे बाकीची पण वांगी आपल्याला भरून घ्यायची आहे। आता एवढं जे कूट आहे ना ते सारण उरलेलं आहे ते आता आपण परत याच भाजीमध्ये टाकणार आहोत। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पाने देखील टाकलेली आहे। आणि हे जे सारण आहे ना राहिलेलं ते पण याच्यामध्ये टाकून मी याला चांगल्या प्रकारे आता लो टू मीडियम फ्लेमवर अर्धा-1 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आणि त्याला एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जी वांगी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आणि वांग्याला 1 ते 1.5 मिनिट लो फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की वांग्याचा कलर आपले छान चेंज झालेला आहे। आता वांगा आपण चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। जे पाणी आपण भाजीला वापरणार आहोत ना ते पाणी गरमच वापरायचं। आता याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता लो फ्लेमवर आपण याला छानपैकी शिजू देणार आहोत। लो फ्लेमवर भाजी शिजवली ना तिला चव पण खूप छान येते आणि भाजीला तरी पण खूप छान येते। आता मस्तपैकी आपण हिला एकदा मिक्स करून घेऊया आणि हिच्यावर झाकण ठेवून हिला छानपैकी लो फ्लेमवर शिजू देऊया। आता झाकण काढल्यावर बघू शकता की भाजीची जी तरी आहे ना आपल्या ती पूर्णपणे गेलेली आहे। आता काय करायचं, गॅस आधीच आपला लो आहे, लो गॅसवरच आता मस्तपैकी वांग्याला शिजू द्यायचं। झाकण वगैरे आता काय ठेवायचं नाही, बारीक गॅसवर मस्त वांग शिजू दिलं का त्याला खूप छानपैकी तरी चढते हळूहळू। तुम्ही बघू शकता की वांग मस्तपैकी वांग्याला आता तरी आलेली आहे। आता काय करायचं, एकदा चेक करून घ्यायचं वांग शिजलंय की नाही। जर वांग शिजलं असेल तर गॅस बंद करून द्यायचा। जर तुम्हाला ही भाजी जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ऍड करू शकता। आता आपली भाजी तयार झालेली आहे, तर चला हिला एका बाउलमध्ये सर्व करूया। ही जी वांग्याची रस्सा भाजी आहे ना ही भाकरी सोबत तर एकदमच टेस्टी लागते, चपाती सोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। जर या रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल तेही मला नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।